कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण. कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण. असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण. असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण. तसे नित्य काठिन्य मागतो हृदयासाठी तरीही. तसे नित्य काठिन्य मागतो हृदयासाठी तरीही. बुद्धाच्या आपण कारुण्याचे पाझर होतो आपण. बुद्धाच्या आपण कारुण्याचे पाझर होतो आपण. जिथे मनाला उदात्ततेची साक्ष जराशी पटते. जिथे मनाला उदात्ततेची साक्ष जराशी पटते. श्रीरामाच्या सेनेमधले वानर होतो आपण. श्रीरामाच्या सेनेमधले वानर होतो आपण. जगणे म्हणजे केवळ अभिनय कसरत केविल वाणी. जगणे म्हणजे केवळ अभिनय कसरत केविल वाणी. मन तृष्णेचे रांजण त्यास्तव सादर होतो आपण. मन तृष्णेचे रांजण त्यास्तव सादर होतो आपण. कुठून आलो कुठे जायचे ठाऊक असले तरीही. कुठून आलो कुठे जायचे ठाऊक असले तरीही. मोहापाशी घुटमळणारे मांजर होतो आपण. मोहापाशी घुटमळणारे मांजर होतो आपण. उंचीवरच्या फुकेपणाची जाणीव होते तेव्हा. उंचीवरच्या फुकेपणाची जाणीव होते तेव्हा. उतरंडीच्या पार तळाची घागर होतो आपण. उतरंडीच्या पार तळाची घागर होतो आपण. कलत्या दिवसा काठी थोडे कातर होतो आपण. असेल कडवट जीवन तरीही साखर होतो आपण. साखर होतो आपण. तुम्ही तुमच्या गझलेची दिलेली साखर कायम आमच्या तोंडात गोडवा ठेवेल, आमच्या स्मरणात गोडवा ठेवेल. यानंतरचे पुढचे साहित्यिक आमचे तरुण मित्र कवी गोशी मस्कर, गझलकार गोशी मस्कर यांनी आपली कविता, आपली गझल या ठिकाणी सादर करणार. गझलेचं नाव आहे अंधार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. सूर्याने काळोखाचा जडभार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. सूर्याने काळोखाचा जडभार पचवला आहे. काचेच्या तुकड्यालाही उन्हात चकाकी येते. काचेच्या तुकड्यालाही उन्हात चकाकी येते. ते सोने ठरते ज्याने अंगार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. मी येथे सहजासहजी का स्वप्न सुखाचे पाहू. मी येथे सहजासहजी का स्वप्न सुखाचे पाहू. मडक्याने कुंभाराचा तो मार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. एकाच भुईच्या पोटी ऊस नारळ आंबा पिकतो. एकाच भुईच्या पोटी ऊस नारळ आंबा पिकतो. पण चिंचेच्या झाडाने तो खार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. देहूच्या संत तुक्याची गगनावर गेली कीर्ती. देहूच्या संत तुक्याची गगनावर गेली कीर्ती. सामाजिक अपमानाचा उद्गार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. मी कशास मिरवू झेंडा त्या लंपट श्रीमंतांचा. मी कशास मिरवू झेंडा त्या लंपट श्रीमंतांचा. फसवून जगाला ज्यांनी व्यवहार पचवला आहे. मी सहज चमकलो नाही, अंधार पचवला आहे. धन्यवाद. क्या बात है गोशी. आम्ही खुशाल होतो तेही खुशाल होते. जळते स्मशान आम्ही पण ते मशाल ठरले. म्हणजे अशा पद्धतीचा हा
भाव या गझलेमधून त्यांनी व्यक्त केला, त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. वेळेची मर्यादा पाळतो आणि मी या ठिकाणी आदरणीय सन्मानाने आमचे कवी गझलकार मित्र कवी मित्र रावसाहेब कुवार यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक दमदार दुसरी गझल या ठिकाणी सादर करावी. रावसाहेब कुवार. जगणेच क्षणाचे होते पण तेच रणाचे होते. जगणेच क्षणाचे होते पण तेच रणाचे होते. मन मोर पिसारी माझे अन घाव धनाचे होते. समजून कधी मज आला दुनियेचा गनिमी कावा. समजून कधी मज आला दुनियेचा गनिमी कावा. तलवार कुणाची होती आणि वार कुणाचे होते. जीवन हे जंगल सारे, जीवन हे जंगल सारे, मी शोधता आलो छाया. जीवन हे जंगल सारे, मी शोधता आलो छाया. आणि बसलो ज्याच्या खाली ते झाड उन्हाचे होते. काळीज आता कोणाचेही तरकत नाही. काळीज आता कोणाचेही चरकत नाही म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही. काळीज आता कोणाचेही चरकत नाही म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही. द्वेष पसरतो मनामनातून क्षणात येथे. द्वेष पसरतो मनामनातून क्षणात येथे. प्रेम कसे का अजून मित्रा झिरपत नाही. आणि दिसली बाई, दिसली बाई मला आठवे माझी आई. दिसली बाई मला आठवे माझी आई. मी चष्म्याची काच कधीही बदलत नाही. आणि दे देवा तू प्रत्येकाला भाऊ ऐसा. दे देवा तू प्रत्येकाला भाऊ ऐसा. जो कुठल्याही जत्रेमध्ये हरवत नाही. आणि 100 मजली घर माझे, मी ग्रामसेवक आहे ना. 100 मजली घर माझे डगमगेल कैसे. 100 मजली घर माझे डगमगेल कैसे. गळे कापुनी कधीच इमले चढवत नाही. म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही. आता तिच्यावर हक्क सांगतो मी गर्वाने. आता तिच्यावर हक्क सांगतो मी गर्वाने. ही गझल कुणाच्या बापाची मिळकत नाही. ही गझल कुणाच्या बापाची मिळकत नाही. त्या बापाला शहरात करमत नाही. या कवितेचे कवी, त्या कवितेचा मी गाणं झालेलो आहे. हरवल्या आवाजाची फिर्याद नावाचा त्यांचा काव्यसंग्रह आहे. तो माझ्या घरात मी अगदी माझ्या बैठक रूममध्ये येणाऱ्या जाणाऱ्या दिसावं की हे आमचे मित्र, त्यांचा हा गझल संग्रह आहे, त्यांचा कविता संग्रह आहे. असो, रावसाहेबजी कुवार जरी व्यवसाय नोकरीने ग्रामसेवक असले तर खऱ्या अर्थानं ते ग्रामसेवक आहेत. बरेचसे ग्रामसेवक आपण पाहतो त्यांचे हात बरबटलेले असतात, परंतु हा माणूस जे लिहितो, ज्या ठिकाणी जगतो, तेच त्या ठिकाणी त्यांचा आत्म्याचा तो हुंकार असतो. आणि म्हणून त्यांची गझल, त्यांची कविता ही जशीच्या तशी असते. जे जगणं असतं तेच लिहिणं असलं पाहिजे, असे आमचे सन्माननीय गझलकार मित्र रावसाहेब कुवार यांच्यानंतर मी या ठिकाणी आदरणीय याकरता म्हणतो आहे, एक तरुणानं कशी मस्तपैकी हिरवीगार कविता लिहावी, हिरवीगार गझल लिहावी, किंवा प्रेमात कशा पद्धतीनं कशी उलथा पालत होते. मला माझी कविता आठवते. रात्रीस जागताना रचले किती तराणे, पाहून टाळण्याचे केलेस का बहाणे. रात्रीच जागताना. डॉक्टर ज्ञानेश पाटील यांना पाहिल्यानंतर माझी ही कविता मला आठवते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अशीच छानपैकी तरुण अशी गझल त्यांची सादर करावी. डॉक्टर ज्ञानेश पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. माझी मुलगी आली त्यामुळे तुम्ही करत होता.
राख नाही ना कुठेही धूर थोडासा, राख नाही ना कुठेही धूर थोडासा, काळजाचा पेटला कापूर थोडासा. तू दिलेली सोड चिठ्ठी हरवली आता, तू दिलेली सोड चिठ्ठी हरवली आता, राहिला लक्षात पण मजकूर थोडासा. आणि जवळे सर की थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, थेट लोटांगण आताशा घेत नाही मी, खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा. गजल घेतोय. स्वप्नांना आलेली भोवळ आठवतो, स्वप्नांना आलेली भोवळ आठवतो, मी झोपेचा केलेला छळ आठवतो. पडल्या पडल्या टोपलीतला नागकुणी, पडल्या पडल्या टोपलीतला नागकुणी, गवतामधली हिरवी सळसळ आठवतो. विस्कटलेले अवघे काजळ आठवते, विस्कटलेले अवघे काजळ आठवते, गालांवर सुकलेला ओघळ आठवतो. ज्या डोळ्यांच्या काठी वाढत गेलो मी, ज्या डोळ्यांच्या काठी वाढत गेलो मी, त्या डोळ्यांच्या डोहाचा तळ आठवतो. आणि हा शेर पहा की देवापेक्षा याला चप्पल आठवते. मंदिरात गेल्यावर होता असं प्रयत्न की देवापेक्षा याला चप्पल आठवते, भक्तापेक्षा त्याला नारळ आठवतो. माय आठवत असते मुखडा लेकीचा, माय आठवत असते मुखडा लेकीचा, आणि तिच्या पाठीवरचा वळ आठवतो. स्वप्नांना आलेली भोवळ आठवतो, मी झोपेचा केलेला छळ आठवतो. धन्यवाद.